महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, या देशाचे संविधान करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना लढायचं नाही ते म्हणतायत का? लढायचं ते बसतील. जे लढायचं आणि जिंकायचं त्यांनी बसलं पाहिजे, तो आदेश आहे. मला भाषण करण्याची हौस नाही किंवा खाजही नाही. फक्त एवढंच आहे की आदरणीय शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख यांनी आदेश दिला. मी त्यांना अगोदर सांगितलं तुम्ही बोला, त्या प्रश्न सभा संपेल. पण दोन गोष्टी मात्र एवढंच सांगणे. मला आज फक्त एका गोष्टीची आठवण येते. त्यांनी शेवटचा जो उल्लेख केला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आणि त्यानंतर मिळालेला महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला काहीच किंमत नाही. 1960 साली झालं बरं, 1 मे 1960. आणि म्हणून मी तिथून पुढे सुरुवात करतोय, 5 मिनिटापेक्षा अधिक बोलणार नाही. तर 1960 ला जेव्हा महाराष्ट्र झाला, पण त्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला न्याय मिळेना. आणि म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी 1966 साली त्याच्यानंतर मार्मिक काढला. आणि मार्मिक मध्ये त्यांनी सुरू केलं, वाचा आणि थंड बसा. मराठी माणसावर कसा अन्याय होतोय त्याच्यातून ते उद्घृत करत होते. आणि मग त्यातून शिवसेना निर्माण झाली. एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याच्यातली सगळ्यात महत्वाची, काय होतं आपल्याकडे? पैसे होते, सत्ता होती, सत्ता काँग्रेसची होती, काही नव्हतं आपल्याकडे, फक्त ध्येय होतं. विजयश्रीची माळ कुणाला उगाच का हो करतावात, ठाई ठाई घोष एक शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. हे गाणं त्यावेळेला शिवसेनेचं गाणं होतं. आणि त्या गाण्यांना चेतना आणि शिवसेना प्रमुख अक्षरशः गल्लीबाद सभा घेत होत्या. 42 नगरसेवकांना दिलं निवडून उभ्या मुंबईत. पण तिथून पाया रचला गेला. आज पुन्हा त्या शून्याजवळ आलो आपण. आणि म्हणून तिथून पुन्हा सुरू करायचं. आता ज्या पद्धतीनं देशातलं आता लोकसभेचं अधिवेशन तुम्ही पाहिलं असेल, त्या अधिवेशनामध्ये देशाच्या मूळ प्रश्नावर न बोलता, तुम्हाला एक सांगतो, इथं आपल्याकडे फार बुद्धिवादी लोक आहेत. त्या भाजपच्या लोकांना विचारतो की तळी तुम्ही ज्यांची उचलताय ना, ती तळी तुमच्या मुळावर येते बरं का, मराठी माणसाच्या मुळावर येते. या महाराष्ट्रात, या मुंबईत एक बिल्डर आव्हान करतो आणि लिहितो आणि सांगतो इथं मराठी माणसाला घर मिळणार नाही, त्यांच्या तळ्यात तुम्ही उचलता. हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारला पाहिजे. हिंदुत्व सोडलं आम्ही का तुम्ही सोडलं? मग त्यांना विचारायचं, नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? मुफ्ती अहमद सय्यद हिंदुत्ववादी होती का? काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं, बिहारमध्ये सरकार स्थापन केलं, हिंदुत्ववादी होती का ती? तेलुगू देशमचे नेते हिंदुत्ववादी आहेत का? तिथं तर त्यांनी मुसलमानांना आरक्षण देण्याचं जाहीरपणे केलं होतं. या गोष्टी तुम्ही विसरू नका बरं का. आणि म्हणून कोणी भाजपवाला तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करेल, एक तर सांगतो, त्या चॅनलवर अजिबात लक्ष घालू नका. एक जात सगळे चॅनल विकले गेलेले आहेत. त्यांचे मालक अंबानी आणि अदानी आहेत. NDTV शिल्लक राहिला होता शेवटचा, तोही आता अदानीने घेतलेला आहे. त्यामुळे तिथली माणसं काढून टाकली गेली धडाधड धडाधड. मलाच वेळ नाही हा सगळं सांगायला, पण केव्हा तरी संवाद पुन्हा एकदा साधेल. पण आता वेळ कमी आहे, युद्ध सुरू झालंय. आणि मराठी माणसाचा ठसा 106 हुतात्मे विसरू नका बरं का. त्याशी हृदयाशी बाळगा. तुमच्या गिरगावात आहे, पहिला हुतात्मा आपल्या गिरगावातला आहे. त्या गिरगावात तुमचं उच्चाटन होणार असेल तर मग मराठी माणसाचं काय होणार? आणि म्हणून घराघरात जा आणि सांगा की आत्ता जर मुंबई तुमच्या हातून निसटली तर मुंबई मराठी माणसाची आयुष्यात कधी राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यासाठी आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले. साथ प्रतिसाद दिला गेला. आज एकत्र येत आहेत. दुधात साखर आहे बरं का. गंगा आणि यमुना एकत्र आली. त्यामुळे त्या सगळ्याचा विचार करून मला मिळाला आनंद आहे. मला नाही मिळालं दुःख नाही. माझं एकच निशाण आहे, त्याचं निशाण आहे मशाल, मशाल आणि मशाल. एवढंच लक्षात ठेवा. खास करून आपल्या 12 नंबरमध्ये जेमतेम 2 नगरसेवक आहेत. यावेळेला निदान तेवढं तरी ठरवा, आता उठवू सारे रान आणि आता पेटवू सारे रान. असं रान पेटवा की प्रत्येक मराठी माणसाला वाटलं पाहिजे होय की शिवसेनेलाच निवडून दिलं पाहिजे.
आणि त्यासाठी त्या पुस्तिका आल्यात. आदरणीय उद्धवजींनी आणि आदित्यजींनी मिळून जे काही काम केलंय ते तर तुमच्या समोर त्यांनी आता थोडक्यात मांडलंय. पण परवाचं जे आदित्यजीचं प्रेझेंटेशन होतं त्याची व्हिडिओ क्लिप घराघरात चाळीत जायला पाहिजे. ती दाखवा काय आम्ही केलं. आणि एकमेव पक्ष आहे शब्दाला जागणारा, वचनाला जागणारा आणि प्रसंगाला धावून येणारा, त्याचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देताना एकच विनंती करतो, खूप काही करायचं आहे, अजूनही खूप काही करायचं आहे. पण मला उद्धवजींचं फार मोठं कौतुक वाटतं. आम्ही सगळे व्यासपीठावर बसले नेते, तुम्ही कधीतरी विचार करता का रे, तुमच्या मनासारखं घडत नाही तेव्हा तुम्हाला दुःख होतं, त्यांच्या मनासारखं घडतंय का रे? जे काय घडलं ते त्यांच्या मनासारखं होतं का? अत्यंत जनसामान्यांमध्ये फेसबुकच्या माध्यमातून घराघरात गेले आणि हा म्हणता महाराष्ट्राने त्यांना कुटुंब प्रमुख केलं. त्या कुटुंब प्रमुखाला घरातून पायउतार व्हावं लागलं तरी घरात नाही बसले. बरं, पाय उतार झाल्यावर पुन्हा उभे राहिले. असे उभे राहिले की आज देशामध्ये दिल्लीच्या तख्ताला आवाज कोण देत असेल तर त्याचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. तीच हिंमत घेऊन आम्ही सभागृहात बोलत असतो, अनेक विषयावर बोलतो तेव्हा मी त्यांना दाखतो. परवा वंदे मातरम आठवलं त्यांना, इथं असतील कोणतरी ऐकायला, मी बोललोय सभागृहात थोडस. पण वंदे मातरम तुमच्या बापजातीने कधी गायलं नाही ना. RSSच्या कार्यालयावर 50 वर्षात देशाचा तिरंगा नाही फडकला, जनगण मन नाही गायलं. तुम्ही आम्हाला सांगणार वंदे मातरम? मी भाषणात नंदुरबारचं उदाहरण दिलंय, आपल्या ऑगस्ट क्रांती मैदानाचं उदाहरण दिलंय, तिथं लोकसभेत दिली ती उदाहरणही. आणि म्हणून तिथं काय गेलं का हिंदू मुस्लिमांवर येतात ताबडतोब. आता काय करतील ते सांगतो. बांगलादेशमध्ये गडबड सुरू आहे आणि बांगलादेशमध्ये तिथूनच्या हिंदूंवर हल्ले होत आहेत. ताबडतोब मुंबई महापालिकेची निवडणूक विचारायला लावतील तुम्हाला. हे बघा 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 हिंदू खतरे में. अरे वा, खतरे में आपकी वजह से की हमारी वजह से? कुणाच्या कारणामुळे हिंदू खतरे में? तिला शेख हसीनाला तुम्ही दिले अझायलम आसरा, तिला तिथूनच्या कोर्टानं देहदंडाची शिक्षा दिली आहे. ती तुला तुम्ही आश्रय दिलाय तिला, त्याचा राग तिथं काढतायत. ते तुमच्या धोरणांमुळे तिथे राग काढतोय, आमच्यामुळे नाही. बरं, आणि हिंदू खतरे में म्हणा, लाज वाटली पाहिजे. 11 वर्ष राज्य करताय तुम्ही म्हणता हिंदू खतरे में. म्हणून उद्धवजींचं हिंदुत्व लक्षात घ्या. मुखात राम आणि हाताला काम, ते आमचं हिंदुत्व आहे, ते आमचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून इतर धर्मीय लोकांना पटायला लागलं. आत्ता मला आश्चर्य वाटलं, सहज त्या कोताच्या वाडीत गेलो, मिर्लेकर साहेब फिरत असताना ख्रिश्चन बांधव, क्रिसमस आता येणार आहे त्याचं एक छोटस त्यांनी एक मस्त एक उत्सव साजरा करतायत तिथं एक ग्रस्त आला आणि गिटार वाजवायला लागला आणि गिटारावर गाणं म्हणता म्हणता म्हणाला, मराठी माणसाबद्दल बोलला. बरं का, मराठी माणसा एक हो आणि शिवसेनेचा भगवा फडकव, असा ख्रिश्चन माणूस म्हणाला. हे त्याला कळलं कोणतोय मातीशी समरस झाला. हे या मातीशी समरस कधीच नाहीत. महाराष्ट्र एक राहावा म्हणून सुद्धा कधी नाही आहेत, लक्षात घ्या. आत्ताच्या विधानसभेच्या अधिवेशनात बोलले बावनकुळे, आम्हाला वेगळा विदर्भ करायचा आहे. बोलले ना, ऐकलं का? विसरलात? त्या बाडग्यांना विचारा. खरं तर मला कधी कधी त्या विचारा त्या बाडग्यांना, हरामखोर तुम्हाला तिकडे करायचंय. चंदीगडचं प्रकरण विसरू नका बरं का. मी आज मुद्दाम शेवटचं गांभीर्याने सांगतो. काय घडलं चंदीगडमध्ये माहिती आहे तुम्हाला? चंदीगड ही पंजाब आणि हरियाणाची एकच राजधानी, जशी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा झालेला आहे. हैदराबाद ही एकच राजधानी. त्या चंदीगडचा कारभार पंजाबच्या राज्यपालांकडे आहे. यांनी एक बिल आणलं आणि ते बिल असं आणलं की यापुढे चंदीगड केंद्रशासित कारभार करतील. कळलं का? कायदा आणला. त्या कायद्याचं जो काही लोकांची चिकित्सा करतात म्हणून पोर्टलवर टाकलं गेलं. तो कायदा टाकल्याबरोबर पंजाबमध्ये सर्व पक्षीय सगळ्या पक्षाचे लोक एकत्र आले आणि म्हणाले, चंदीगड आम्हाला तुम्ही केंद्रशासित करू देणार नाही. आश्चर्य म्हणजे
पंजाबमध्ये सर्व पक्ष एकत्र आले, त्यात भारतीय जनता पार्टी सुद्धा एकत्र आली आणि त्याने आव्हान केलं, चंदीगड आम्ही कधीही केंद्रशासित करू देणार नाही. आज तेच आव्हान तुमच्या पुढे आहे. मुंबई सुद्धा त्यांना तसाच केंद्राच्या हाती न्यायचे, सावध राहा. कल्पना नाही येणार तुम्हाला. काल परवाकडे मनरेगा, महात्मा गांधी जी रोजगार योजना आहे, ती रोजगार योजना तिचं नाव बदलून टाकलं, महात्मा गांधींचं जी राम योजना करून टाकलं. जी रामजी आज सामन्यामध्ये आलंय. रोकटोक जरा वाचा. कळतंय का तुम्हाला? रामाचं नाव घेऊन भ्रष्टाचार करता, रावणासारखा कारभार करता. काय महात्मा गांधींनी तुमचं वाकडं केलं? का त्यांचं नाव काढताय? मी परवा मला चॅनलने विचारलं, मी त्यांना प्रश्न विचारला की महात्मा गांधी ते राष्ट्रपिता मानतात का हे तरी विचारा पहिल्यांदा. खर तर कुठलाही कायदा आणताना विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन वरी केला जातो. आपल्याला कल्पना नसेल, आपण मुंबईत आहोत. 100 दिवसाचा रोजगार देणारा पहिला कायदा कोणी केला असेल तर तो या महाराष्ट्रानं केला. रोजगार हमी योजना महाराष्ट्रानं आणली. ती काँग्रेसचं सरकार असेल, मग केंद्राला ती पटली म्हणून वाजपेयीच्या काळामध्ये पुढे आली आणि ती पुढं महात्मा गांधी, राजीव गांधींच्या काळात आणि महात्मा गांधी रोजगार योजना तयार झाली. आता पुन्हा तुमचं काय म्हणणं आहे? जयरामजी योजना आणि ते 100 दिवस येत होते, हे म्हणतात आम्ही 125 दिवस देऊ. पण पुढं काय म्हणतात ते जास्त महत्वाचं आहे. पुढं असं म्हणतात की 125 दिवस देऊ, पण त्याचा खर्च कोण करेल? तर 40% राज्य सरकार करेल, 60% केंद्र सरकार करेल. हे 9 लाख कोटीच्या कर्जात बसले आहेत बरं का. 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्र सरकारवर आहे आणि ते महाराष्ट्र सरकार उद्या 40% खर्च करून रोजगार देणार का हो? शक्य आहे? 90% खर्च तुम्ही करत होता, काढून घेतला. आणि एवढंच केलं नाही, तो योजना कोण ठरवणार? तर केंद्र सरकार ठरवणार, राज्याने नाही ठरवायचं. तुमचं अस्तित्व कसं छीनलं जाते कळतंय का तुम्हाला? राज्याने नाही ठरवायचं, केंद्राने ठरवायचं. केंद्र ठरवणार. आम्ही अदानी सुद्धा करतो तेव्हा सुद्धा तुम्हाला करेल, अनेक लोकांना तुम्हालाही संभ्रम पडला असेल. बारकाईने बघा बरं उद्धवजी काय म्हणतात ते. यांनी काय केलं कल्पना आहे? तो बिल्डर आहे लोढा, त्याला पण प्रश्न विचारा, ए भाऊ काय तुम्ही केलं रे? काय कायदा केला? तर मुंबईमध्ये जर विकास करायचा असेल, आता कामाठीपुराचा विकास आहे, त्यांना TDR लागणार आहे समजा आणखीन उंच करायला. TDR म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स. तो त्याला अधिक वाढवायला मिळतं. आपण एवढ्या जागेत वर एवढी उंच कशी इमारत बांधली, तर ते कुठला तरी बाहेरचा TDR घेतात, इथे आणतात आणि त्या जागा मोठ्या बांधतात. तो कायदा आहे. यांनी कायदा काय केला की यापुढे कुठल्याही विकासकाला TDR घ्यायचा असेल तर पहिला अदानीकडनं घ्यायचा आणि मग नंतर बिल्डर बाकीच्यांकडनं घ्यायचं. कोणी स्वस्तात देत असेल तरी नाही, पहिला अदानीकडनं घ्या. हे सरकार काढतं असा आदेश एका खाजगी कंपनीकडनं घ्या म्हणून. अदानी अमेरिकेत पाऊल टाकत नाही बरं. ज्या दिवशी पाऊल टाकेल त्या दिवशी अरेस्ट होईल. म्हणून तुम्ही हे जे प्रश्न आहेत ना, हे भाजपवाल्यांसाठी तुम्हाला सांगितलं मी मुद्दाम. गोंधळवतात ना तुम्हाला. विकायला काढली का मुंबई? विकायला काढला का देश? अख्खा देश विकायला काढलेला लक्षात घ्या. आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. माझी मुंबई, मराठी माणसाची मुंबई, त्या मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी आपले प्राण दिले, आंदोलन केलं, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. यावत चंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं म्हणणारे सदवा पाटलांना सुद्धा महाराष्ट्राचं पाणी काय हे मुंबईच्या मराठी माणसांनी दाखवून दिलं. तेच पाणी पुन्हा दाखवायचंय की मुंबईतल्या मराठी माणसाचं तेज काय आहे. आणि ते तेज उद्याच्या 15 तारखेला तुम्ही दाखवा. ते दाखवताना मशालीसारखं पेटून उठा. म्हणून म्हणालो आता उठू सारे रान, पेटवू सारे रान. मशाल मनात पेटवा, मशाल हृदयात पेटवा, मशाल मस्तकात पेटवा, मशाल जनाजनात पेटवा, मशाल गिरगावात पेटवा. शिवसेनेचा विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.